सुंदर खरबूज भाजून घ्यायचा। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याचे पराठे। अगदी मऊसूद असे साबुदाण्याचे हे पराठे आहे। बघू शकता तुम्ही किती मऊसूद होतात आणि खायलाही अगदी सुंदर लागतात। मैत्रिणींनो, चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। या रेसिपीमध्ये मी जे पदार्थ वापरले ते पदार्थ जर तुमच्या उपवासाला चालत नसतील तर तुम्ही नाही वापरले तरीसुद्धा हरकत नाही। तर आज आपण साबुदाण्याचे पराठे करणार आहोत, ते दही आणि चटणी बरोबर खाणार आहोत। चला, 1 कप आपण साबुदाणे घेतलेले आहेत। हे साबुदाणे बारीकवाले नाही आहेत, रेग्युलर जे असतात ना साबुदाणा खिचडीसाठी ते साबुदाणे आहेत। हे साबुदाणे आपण थोडेसे ह्याच्यावर भाजून घ्यायचे मंद गॅसवर। एक 5-6 मिनिटं लागतात भाजायला। छानपैकी असे भाजून घ्यायचे, कारण हे कसं कोमट झालेले असतात ना, मग वाटतं येणार नाही, त्यासाठी थोडेसे गरम करून घ्यायचे। 5-6 मिनिटांनंतर आहे ना गॅस बंद करायचा आणि साबुदाणे थंड करायला ठेवायचे। साबुदाणे जोपर्यंत थंड होत आहेत ना तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। अर्धा इंच आलं, थोडंसं जिरं, कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि उपवासाला लागणारं सेंधव मीठ, हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। थोडासा लिंबाचा रस टाकत आहे आणि पुन्हा एकदा बारीक असं वाटून घेणार आहे। आपली चटणी तयार झाली। त्याच भांड्यात आपल्याला पराठ्यासाठी लागणार आहे आलं, अद्रक घेतलेलं आहे, 4 हिरव्या मिरच्या, काळी मिरी, जिरं आणि कोथिंबीर, ह्याची मिक्सरमधून बारीक अशी पूड करून घेत आहे। अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण साबुदाणे आपले थंड झालेत ना, मग आता हे साबुदाणे आपले थंड झालेले, गरम अजिबात वाटू नये। थंड झाले की मग त्याला मिक्सरमधून दळून त्याचं पीठ करून घ्यायचंय, ते आता आपण करून घेऊया। असं पीठ आता आपण चाळून घ्यायचं। ह्याच्यात जे जाडं भरडं असेल ना ते बाजूला करून ठेवायचं, ते नाही घ्यायचं। इथे 3 बटाटे घेतलेले आहेत, ते बटाटे ना बारीक असे किसून घ्यायचे, असे बारीक किसून घ्यायचे। आपण 1 कप साबुदाणा घेतलेला ना, तर 1च कप बटाट्याचा किस घ्यायचा आहे। असा 1 कप भरून बटाट्याचा किस घेतलेला आहे। आणि आपण जे वाटण करून घेतलेलं ना, आलं, मिरची, काळी मिरी, जिरं आणि सेंधव मीठ, हे ह्याच्यात। मम्मी, जिरं उपवासाला चालतं का ग? बेटा, आपल्याकडे चालतं, ज्यांना नसेल चालत त्यांनी टाकू नये। जिरं आणि काळी मिरी टाकू नये, बाकी टेस्टमध्ये काही फरक नाही आहेत। हे आता ह्याच्यात टाकायचं आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं ह्याचं तिघांचं। हो, घट्ट असं चपातीसारखं ह्याचं पीठ मळून घ्यायचं। लागेल तसंच पाणी वापरायचं, जास्त पाण्याचा वापर करू नये, कारण बटाट्यामध्ये ओलावा असतो ना, बटाटा आणि साबुदाणा कसं पाणी सोकतं। थोडा वेळ आपल्याला थोडंसं असं पाणी घेऊन असं लागेल तसं पाणी वापरायचं, जास्त वापरू नका, नाही तर पातळ होईल। असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आणि ह्याला 15-20 मिनटं झाकून ठेवूया आता।
असं पीठ झाकून ठेवून द्यायचं 15-20 मिनटं. 15 मिनटानंतर आपण पीठ बघूया. पीठ खूप कडक झालंय कारण साबुदाण्याने सगळं पाणी सोक केलंय. थोडंसं अजून पाणी लागेल. मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे. आता आपण ह्याचे मस्त पराठे करूया. एवढं असं नरम करून घ्यायचं पीठ. त्यातला एक गोळा घ्यायचा आणि बाकीचं पीठ पुन्हा असं झाकून ठेवून द्यायचं आणि एकच पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो लाटायला घ्यायचा. हे लाटायसाठी आहे ना, तुम्ही वरीचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ नाही तर साबुदाणे आपण जे दळले होते ना त्याचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. थोडंसं डीप करायचं आणि लाटायला घ्यायचं. लाटायला काही प्रॉब्लेम नाही आहे. असं जर तुम्हाला वाटत असलं कुठं चिकटतंय तर थोडंसं पीठ लावायचं. साधारण एवढ्या जाडीचा करायचा. हे जे किनार फाटलेले आहेत ना, जर आपल्याला पराठे एकाच आकाराचे करायचे असले तर एखादं झाकण घ्यायचं आणि हे आजूबाजूचं पीठ काढून घ्यायचं आणि हा गोल गरगरी मस्तपैकी साबुदाण्याचा पराठा. तो शेकण्यासाठी तूप घेतलेला आहे. एक बाजू चांगली शेकली की मग तिला पलटी मारायची. बघा किती सुंदर झालाय. हो, तुझ्या आवडीचं आहे ना. मस्त असं खरबूज असं गोल्डन कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. असं मस्तपैकी टम्म फुगतो. वाव, आय लव्ह इट. अशाच प्रकारे मी अजून एक करून दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, किती सुंदर असं झालेलं आहे. असं सुंदर खरबूज भाजून घ्यायचा. हे बघा. मला तर आता निघताच मला खायचं मन करते माहिती. हो घर आणि हो, मला माहिती आहे तुला आवडतो. असं मस्तपैकी लाटून घ्यायचं. एवढंच जाड पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका. आणि गोल होण्यासाठी असं मस्त झाकणाने गोल गरगरीत, म्हणजे सर्व पराठे आपले एकाच आकाराचे होतील असे. मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.